असं काय प्रकरण आहे? काही तांत्रिक चूक आहे की काहीतरी जाणून बुजून केला खोडसाळपणा आहे? यामध्ये हा जो 194 प्रभागातला मतदान केंद्र 38 नंबरचा आहे, त्या 38 क्रमांकाच्या मतदान केंद्रावर एक BU आणि एक CU म्हणजे बॅलेट युनिट आणि CU म्हणजे कंट्रोल युनिट हे सकाळी असं इकडच्या झेडोचं म्हणणं आहे. म्हणजे अजून त्यांनी त्यांचं सगळं हे सुरू आहे, पण सकाळी मॉकड्रिल करताना मॉकड्रिल केलं, व्यवस्थित होतं सगळं, दोन्ही हे केलं. आणि पहिला मतदार ज्या वेळेला हे झाल्यानंतर मतदानाची प्रोसेस सुरू झाल्यानंतर पहिला मतदार आल्यानंतर बटन दाबताना ते निकामी असं त्यांना आढळलं की होत नाही आहे आणि त्यांनी पुढचंच मतदान त्याच्यामध्ये झालेलं नाही आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि ते तसंच्या तसं त्यांनी दोन्ही कंट्रोल युनिट आणि बॅलेट युनिट दोन्ही बाजूला केलं, दाखवलं. सगळ्या पोलिंग एजंटनी सुद्धा आमच्यासुद्धा त्यांनी ते म्हणतायत की पाहिलं आम्ही, ते बाजूला केलं आणि नवीन बॅलेट युनिट आणि कंट्रोल युनिट हे नवीन तिथे ठेवलं आणि मग मतदानाचा प्रोसेस सुरू झाला. आता तिथे असलेलं जे नवीन लावलेलं आहे त्या ह्याचं मॉकड्रिल झालं होतं का, त्या ह्याची तपासणी झाली होती का, इथपासूनची सुरुवात आहे. आणि आपण असं धरून चालूया की बाबा काही नव्हतं, तर त्याचं स्पष्टीकरण त्यांनी संपूर्ण देणं गरजेचं आहे. त्याच्यानंतरचा भाग म्हणजे जे बाजूला केलेलं युनिट्स होती ती तुम्ही पोल प्रोसेसच्या मध्ये का घेऊन गेला, शिफ्ट केली तुम्ही. आता पोल प्रोसेस संपलेला आहे, आता सगळं काय झालेलं आहे. तुम्ही स्ट्रॉंग रूममध्ये वगैरे सगळं जो प्रोसिजर तुमचा आहे ते VM3 वगैरे फॉर्म्स वगैरे पोलिंग एजंटना वगैरे देऊन वगैरे सील केल्यानंतरच्या हा जो सगळा टेक्निकल प्रोसेस हा झाल्यानंतर स्ट्रॉंग रूममध्ये ज्या वेळेला सगळ्या मशीन्स आणि येथे जाणार त्यावेळेला तुम्ही बाजूला केलेलं सुद्धा त्याचं प्रोसेस व्यवस्थित करून ते तुम्हाला पाठवलं आलं असतं. अचानकपणे तुम्ही या गोष्टी केल्या, त्यामुळे हे कळल्यानंतर हा मोठा संभ्रम की बाबा याच्यामध्ये नक्की काय झालं, काय असं झालं की बाबा या गोष्टी, कारण हे इथे झालं आहे, हे मुंबईमध्ये आणि किती ठिकाणी झालं असेल, याच प्रभागाच्या याच्यामध्ये बाकी मतदान केंद्रांवर आणि काय झालं असेल, हे सगळे प्रश्न उद्भवतात. आणि म्हणून फ्री अँड फेअर इलेक्शन जे म्हणतो आपण, तर हे इकडच्या तुमच्या RO पासून ते वरपर्यंत DO पासून ज्यांच्याजवळ या जबाबदाऱ्या आहेत म्हणजे आयुक्तांपासून ते ROs वगैरे आहेत, हे आपापली जबाबदारी करतातच आहेत. त्यांच्याबद्दल आपण काय ते करत नाही आहेत वगैरे अशातला भाग नाही आहे. पण ह्या ज्या गोष्टी आता झालेल्या आहेत, ही जी गोष्ट झाली आहे ही सिरियस आहे. त्यामुळे ह्याच्यामध्ये नक्की काय झालं, काय होतंय ते कळायला मार्ग पाहिजे. लेखी अर्ज वगैरे दिलाय का? लेखी अर्ज म्हणजे मी या बाबतीमध्ये कळल्याबरोबर मी आयुक्तांना व्हॉट्सअपवर हे टाकलं. आमचा जो उमेदवार आहे, कारण तो सगळीकडे बसून सगळीकडे जाऊन सगळ्या बूथवर फिरणं आणि हे ते करणं बघणं आवश्यक असतं की बरोबर होतंय की नाही. ते करून तो जस्ट आलाय. त्याच्याजवळून आमच्या उमेदवाराजवळून सुद्धा रितसर जे आम्हाला द्यायचं आहे ते आम्ही आता देऊ. दुबार मतदारांचा मोठा प्रश्न सातत्यानं मुंबईमध्ये दिवसभर पाहिला. खूप दुबार मतदारांचा प्रश्न झाला. मतदार याद्या या अशा रीतीने विभागल्या गेल्या किंवा अशा रीतीने कुठची जोड कुठे लावली याचा थांगपत्ता नव्हता. लोक नुसती पळापळ करत होती. ह्याच्यामध्ये फ्रस्ट्रेशन होतं. ज्या प्रारूप मतदार याद्या आल्या होत्या आणि नंतर केंद्रनिहाय ज्या मतदार याद्या आल्या याच्यामध्ये सुद्धा प्रचंड फरक होता. आज कुठल्या कुठे आणि ते दाखवण्यात आलं, ते सांगण्यात सुद्धा आलं, परंतु त्याच्यावर कुठचं ते नव्हतं. दुबार म्हणजे जेन्युइन सकाळी 8 वाजताची मी केस सांगतो की गिरगावात तिथे मतदार गेला, त्याची संपूर्ण फॅमिली त्या मतदान केंद्रामध्ये मतदान करते आणि नेमकं त्याच्या याच्यासमोर तुम्ही रेड स्पॉट टाकलेला आहे, रेड स्टॅम्प. म्हणजे तुम्ही त्याला उचलून तिथून हा D वॉर्डमधला त्या गिरगावातला मतदार हा सरळ E वॉर्डमध्ये तुम्ही टाकलेला दाखवला. त्याच्याबद्दल आम्ही त्या झोनल ऑफिसरशी बोललो. तिकडच्या अधिकारी जे रिस्पॉन्सिबल जे अधिकारी होते उच्च त्यांच्याशी बोललो, आमच्या आयुक्तांशी बोललो. आयुक्तांनी सुद्धा खाली तशा प्रकारचे निर्देश दिले काय चाललं, काय काय कशा रीतीने झालं. आता तिकडचा हा, कारण कसं होतं की 4 मतं त्या ठिकाणी जिथे आहेत त्या फॅमिलीची तिथेच पडत आहे आणि कर्ता पुरुष आहे त्याचं मतदान काढून तुम्ही दुसरीकडे टाकताय. एक मत सुद्धा महत्वाचं असतं महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये काय आणि कुठल्याही निवडणुकांमध्ये. ते एक मत का असं जावं. आणि बरं त्याचा जो तुम्ही हमीपत्र वगैरे जे काय दुबार नावांचं हे काढण्याचं जी मोहीम काढली होती त्याने त्याचा तो फॉर्म त्याला दाखवण्यात आला. त्या फॉर्ममध्ये त्याची सिग्नेचरच नव्हती. ती त्याने सांगितली ही माझी सही नाही आहे आणि त्याच्यासाठी तशा रीतीने ती दुरुस्ती करण्यासाठी घरी सुद्धा आलेली नव्हती लोक.
म्हणजे परस्पर कोणतरी BLO ठरलेला, तो BLO असेल नसेल कोणी हे करून ते भरलेलं आणि ते तुम्ही ग्राह्य धरलं. संपूर्ण यंत्रणेचं काम करणाऱ्या मतदार यादीच्या याच्यामध्ये जे काम करतात त्या लोकांनी. तर अशा प्रकारचं हे झालं तर हे कुठे अशा रीतीने होणार. ही शुद्ध या हमीपत्राचं पुढे काय होणार? म्हणजे किती ठिकाणी हमीपत्र लिहून घेणार? आता ते मतदार आता क्रॉस व्हेरिफिकेशन म्हणजे मतदार सांगतायत आता की आमचं नाव आमची फॅमिली एकीकडे आम्ही एकीकडे आणि मग तुम्हाला हे शोभा देत नाही किंवा ही यंत्रणेतली फार मोठी चूक आहे. याच्यासाठी तुम्ही सुप्रीम कोर्टाने ज्यावेळेला तुम्हाला आदेश दिले तेव्हापासूनचा हा काळ जर तुम्ही बघितला गेला तर खूप मोठा काळ होता. आज प्रत्येक उमेदवाराने स्वतः केलेल्या डेव्हलप केलेल्या ॲप्स वगैरे होत्या त्या माध्यमातून कुठेतरी नावं सोडण्यात आली लोकांना मतदारांना वगैरे करण्यात. जे यांचं मुंबई महानगरपालिकेच्या संपूर्ण निवडणूक यंत्रणेचं काम आहे ते उमेदवारांच्या त्या ॲप करणाऱ्या आणि त्या संपूर्ण यंत्रणेने केलेलं काम आहे. या प्रकरणाबद्दल आता काय स्टँड असतं? याच्याबद्दल आम्ही गंभीररित्या घेतलेलं ऑब्जेक्शन आणि त्याचं कशा रीतीने हे उत्तर येत आहे काय येत आहे आणि अपेक्षा आहे की व्यवस्थितरित्या त्याचा खुलासा होईल आणि लोकशाही पद्धतीनं चांगल्या रीतीनं या सगळ्या गोष्टी होतील अशी अपेक्षा आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.